लेट्स गो. पाठीच राहतो टेलला, म्हणजे हे लोक पटपट पटपट गाड्या काढतील माझ्या पुढं. मी पुढे गेलं तर मी एकदमच पुढे निघून जाईन, कारण गाडीमध्ये पॉवर खूप आहे. बॅग लूज झाली, बॅग लूज झाली. बॅग अराउंड 100 किलोमीटर राहिला आहे गोवा इथून. 117 किलोमीटर. तर निरंजन माझी गाडी चालवतोय, निरंजनची गाडी अभिजित चालवतोय आणि अभिजितची गाडी मी चालवतोय. ब्रेक घेतला होता आम्ही एक 10-15 मिनिटाचा. आता डोक्यात आहे की नॉनस्टॉपच जायचं. आता कुठे नाही थांबणार आहे. थांबलो तर नाही थांबणार, पण जर थांबलोच तर 5 ते 10 मिनटं मॅक्स टू मॅक्स. कारण बसून बसून दोघं हंबरडा फोडायला लागलाय. GT वरती मला एवढं काही फील नाही झालं. पोस्चर असा ॲग्रेसिव्ह आहे त्याचा. बट बुलेटवरती क्लासिक 350 वरती खूपच त्रास वाटतो. त्यातल्या त्यात अभिजितची बकेट सीट आहे, तर त्याला सवय झाली आहे. माझ्या गाडीचा फोम पूर्ण खराब झाला आहे. मला टाकायची होती बकेट सीट, बट माझं झालं नाही सक्सेसफुल. तर मी विचार करतोय की जो कंपनीचा आहे स्टॉक फोम, तो जर उद्या एका गॅरेजला जाणार आहे आम्ही. बायकर्स गॅरेज कॅफे म्हणून काहीतरी आहे, गॅरेज कॅफे काहीतरी. तो कॅफे पण आहे आणि गॅरेज पण आहे. जर तिथं भेटला तर मग तिथं टाकणार. गाडी तर मी चालवतोय ठीक आहे. निरंजनच्या गाडीचा ब्रेकचा थोडासा इश्यू झाला आहे. ब्रेक लिव्हर तुटला, त्यामुळे एकदम लास्टला, म्हणजे एकदम आपली जे हे असते ना ॲक्सिलेटरची रिस्ट असते ना, जिथे आपण पकडतो, ग्रिप असते, तिथं ब्रेक लागतोय त्या गाडीचा. आणि पायातला ब्रेक आहे फूट ब्रेक, तो पण थोडासा, म्हणजे त्याचा जो पॅडल आहे तो बेंड झाला आहे. तो मला त्या गाडीवरती पण असा कॉन्फिडन्स येत नव्हता. गाडीला ब्रेकिंग म्हणजे खूप चांगलं आहे, कारण 650 आहे ऑब्वियसली. आणि मी काय अशी स्ट्रेच वगैरे केली नाही. मी फक्त 100च्या स्पीडनेच चालवली. 100 एखाद्या ठिकाणी 120. बट रोड असा आहे, थोडासा म्हणजे दिसतच असेल तुम्हाला, खालीवर आहे. सो गाडी थोडीशी जंप मारते. सो जास्त पळवता मला, म्हणजे पळवायची नव्हतीच मला, पळवली पण नाही मी. आता मी टेलला थांबलो. अभिजितला सांगितलं होतं टेलला थांब, पण आता तो चालवतोय 650. मला काही लोक सापडणार नाहीत. तो आता माझ्या पुढे दिसत असेल तुम्हाला. मी चाललो आहे आपला पाठीमागे 100वरती क्रूज करतोय मी. आणि विवेकला मध्ये ठेवला आहे, निरंजनला लोकेशन लावून दिली आहे आणि तो एकदम फ्रंटला लीड करतोय. आणि त्यांच्यामध्ये आणि आमच्यामध्ये नाही म्हणलं तरी अर्धा किलोमीटरचा डिफरन्स मला तरी वाटतोय. बघूया. आणि मला ह्या गाडीवरती पण ॲक्च्युली ह्या गाडीवरती माझा एक ॲक्सिडेंट झाला आहे आणि लाईफ टाईम एक्सपिरियन्स होता माझ्यासाठी. माझा पाय अजून नीट झालेला नाही आहे. मी खूप आधी पडलो होतो ह्या गाडीवरून. रिक्षाला पाठीमागून, म्हणजे रिक्षावाला डायरेक्ट मध्ये आला होता. तर ब्रेकिंग म्हणजे मला जुळलंच नाही. ABS असून मला थांबली नाही गाडी. बट मला कॉन्फिडन्स होता की जर माझी गाडी असती तर मी जागेवर उभी केली असती. तो एक कॉन्फिडन्स असतो स्वतःची गाडी असल्यावरती. बट ह्या गाडीवरती मला नाही येत आहे तेवढा कॉन्फिडन्स.
सकाळी मी माझ्या गाडीमध्ये अराऊंड 1400 रुपीजचं पेट्रोल टाकले. टाकी फुल केली होती मी, टँक फुल केली होती. गाडीत खूप पेट्रोल शिल्लक आहे अजून. खूप म्हणजे एकदम भारी ॲव्हरेज दिलं आहे गाडीने. मला असं वाटतं आहे की मला आता डायरेक्ट जातानाच गाडी फुल पण करायची गरज नाही आहे. मी एक 700-800 रुपयाच्या पेट्रोलमध्ये घरी जाईन परत. बट फुल करणार आहे मी, नो डाऊट. बट ओव्हरऑल राईड इज अमेझिंग गाईज. तो जर इन्सिडेंट झाला नसता मध्ये तर अजून मस्त वाटलं असतं, अजून मेमोरेबल राहिला असता. बट ठीक आहे, म्हणजे माणसाकडूनच चुकी होते. आता जरा स्ट्रेस फ्री वाटते, कारण जसं जसं गोवा जवळ येतो आहे ना तसं तसं जरा एक मस्त वाटते, म्हणजे मजा वाटते. बट सीन असा आहे की आता जाताना तर एक्साइटमेंट आहे, कारण की तिथं ऑब्वियसली JS पाजी भेटणार आहे. पिट्सी खूप मजा येणार आहे उद्या. आणि सगळ्यात मेन म्हणजे भाई डिवाइनचा कॉन्सर्ट आहे ना बच्ची के दिल में. डिवाइन भाईंचा कॉन्सर्ट है ना भाई, वैगाटोर में IBW को ओपन करने वाले ना बच्ची. मजा येणार आहे उद्या. यार ही लोक गायब झाली मला सोडून पाठीमागं. ही गाडी फुल ॲक्सिलेटरला पण 100 वरती नाही जाते यार. या गाडीचा क्रँकचा इश्यू आहे. हा फर्स्ट ब्लॉग आहे, फर्स्ट डे फर्स्ट ब्लॉग आहे गोवा डायरी. लेट्स सी हाऊ इट गोज गाईज. मी तर एक्सायटेड आहे, बट थोडीशी मनात भीती पण आहे, कारण फर्स्ट टाईम मी एकटा बाहेर आलो आहे. आहेत मित्र आहेत ऑब्वियसली, बट स्टील एक भीती असते, कारण इन पर्सन तर मी एकटाच आहे तसं बघायला गेलं तर. हे दोघं आहेत सोबत, बट एक मला जातानाचं टेन्शन आहे. जाताना निरंजन आमच्यासोबत नाही आहे, म्हणजे मला माहीत नाही तो आहे की नाही. जर असला तर अतिउत्तमच आहे, असलं तर कसं त्याला रोड सगळा माहिती आहे. आणि कसं असे जास्त लोक असली ना तर मग असं राईड करायला पण मजा येते. GoProची बॅटरी खूप ड्रेन झाली आहे माझ्या. ही लोक भेटलेत मला आता. काय टायर दिसतोय भाई, फेरेलीचा टायर आहे. फेरेली आत्ताच टाकला, नेक्स्ट सेक्शन मोठा आहे. हा व्हिडिओ मागणार मला परत, म्हणून व्हिडिओ शूट करतोय मी तसं. खोलना बच्ची के दिल में. श्रीमान दादा आला पाहिजे यार. आय डोंट थिंक सो तो येईल, बट आला ना तर बाहेर राडा होऊन जाईल. राडा. मी रिसेंट स्ट्रीम त्याच्या बघितल्या नाही आहेत, तो जरी येणार असेल तर आय डोंट नो. पण तो लहरी मोहम्मद आहे, तो कधी पण कुठं पण निघून जातो, त्यामुळं काय सांगू शकत नाही बाई, कधी पण जाईल. बिचाऱ्याची येताना बॅग पडली. तर मी एक गोष्ट सांगतो आता तुम्हा सगळ्यांना, की तुमच्याकडे किती पण पैसे असू दे, तुमच्याकडे काही पण असू दे, ठीक आहे. तर आता माझी सवय कशी आहे, माझा बॅकग्राऊंड काय आहे मला माहिती आहे, माझ्या मित्रांना पण माहिती आहे, जे लोक बघतात आय थिंक सो त्यांना पण माहिती आहे. बट मी ब्रँडेड कपडे वापरत नाही. का तर मला नाही एवढं. मी माझे 2-3च टी-शर्ट आहेत. मागच्या ब्लॉगमध्ये जर तुम्ही जाऊन बघितले तर एक माझा तो ग्रीन कलरचा शर्ट आहे, शेवाळी कलरचा, एक ब्लू कलरचा टी-शर्ट आहे आणि एक रेड कलरचा टी-शर्ट आहे. तर मी ह्या 3 कपड्यांवरतीच आजपर्यंतचे जेवढे 9-10 ब्लॉग काय असतील माझ्या चॅनलला त्याच कपड्यांवरती टाकलेत. आणि एक ब्लॅक कलरचा टी-शर्ट आहे माझा, आणि 2-3 जीन्स आहेत. 2-3 काय भाई, 2च जीन्स आहेत. त्यातली तर एक पॅन्ट आहे फॉर्मल, जीन्स एक जीन्स आहे आणि एक फॉर्मल आहे. तर ती पॅन्ट कमीत कमी 4-4.5 वर्ष मी वापरली आहे.
लिटरली 4-4.5 वर्ष वापरली. आत्ता त्या पॅन्टला काहीतरी म्हणजे एका बाजूला म्हणजे जिथून फाटायला पाहिजे तिथून तर फाटली नाही, खिशाच्या तिथं थोडासा असं म्हणजे होल पडला होता, म्हणून मी ती पॅन्ट घालायची बंद केली. बट माझ्या डोक्यात आहे की तिथं काहीतरी असं म्हणजे ते रफ वगैरे भेटतात ना आता स्टाईलिश, ते करून ती पॅन्ट परत वापरायला काढणार आहे मी. आणि मी कितीतरी वर्षानंतर, कमीत कमी 2-2.5 वर्षानंतर आत्ता पॅन्ट घेतली. आत्ता काल एक पॅन्ट घेतली का तर जायचं आहे म्हणून, एकदम लास्ट मिनिटला ती पॅन्ट घेतली आहे मी.